वाघ. छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखं इंग्लंडहून भारतात येणं आणि ते देखील मराठ्यांच्या राजधानीत येणं हे फार महत्त्वपूर्ण घटना आहे. आणि हे सर्व जे आज चाललेलं आहे त्यांचं या वाघनखांचं दिमागात स्वागत झालंच आहे, परंतु हे श्रेय सगळं आपल्या सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय मुनगंटीवार यांना जातं. यांच्या अथक प्रयत्नामुळे हे वाघनखं ह्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत आणि त्याचं दर्शन सगळ्यांनाच होणार आहे. नक्कीच. तुम्ही सातारच्या जनतेला असेल किंवा शिवभक्तांना काय आवाहन कराल या वाघनखांविषयी येण्याविषयी? की शिवाजी महाराज त्या काळात अफजल खानला एक आव्हान करणं ही फार मोठी गोष्ट होती, म्हणजे अशक्य होतं, परंतु त्यांनी त्याच्यातून देखील मार्ग काढला. तिकडे हजारो सैन्य सकट जो शिवाजी महाराजांना नष्ट करण्यासाठी आला, त्याचाच खात्मा शिवाजी महाराजांनी एवढ्या बुद्धीने केला की आपण ते विचार म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही. आणि ते वाघनखं एक शस्त्रच आहे, छोटं शस्त्र आहे, पण त्या शस्त्रामुळे
प्राण वाचल्यामुळे आज आपल्याला स्वराज्याची निर्मिती पाहायला मिळते आहे आणि हे अतिशय गौरवशाली आणि अभिमानास्पद नोंद इतिहासात वाघनाथांची घेतली गेली आहे. सातारकर जनतेला या बाबतीत अतिशय अभिमान वाटतो, कारण की हा एक फार मोठी घटना आहे आणि मी तर सर्व शिवभक्त आणि सर्वांना मी आवाहन करते की ह्या वाघनाथांचं दर्शन घ्या, कारण की ह्या वाघनाथांमुळे आपल्याला स्वराज्य मिळालेलं आहे. सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे, त्यामुळं ही वाघनकं इथं येतात म्हटल्यावर एक वेगळा आनंद आहे, एक वेगळा अभिमान आहे आणि नक्कीच म्हणजे सातारकर पण उद्यापासून मोठ्या संख्येनं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनकाचं दर्शन घ्यायला मोठ्या संख्येनं येतील याची मला खात्री आहे. खरं छत्रपती असलं तरी बघितल्यानंतर इतिहास सगळा आपल्यासमोर जागा होतो आणि एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी गोष्ट वापरली, हाताळली, जी त्यांच्या हातात होती, ती आज आपल्याला बघायला मिळते. मला वाटतं हा एक तर लढवय्या होता, ठीक आहे, जो स्वराज्यावर चालून आला होता, छत्रपतींवर चालून आला होता. तो स्वतः अफजल खान हा एक मोठा लढवय्या हे होता. तो काय म्हणायचं आता जनरलला सरदार होता यांचा, निजामांच्या ह्याच्यातला, आदिलशहाच्या ह्याच्यातला. आणि एवढ्या मोठ्या ह्याला म्हणजे छत्रपतींनी ज्या म्हणजे हे केलं, त्यांचा डाव होता. एक खाली प्रतापगडाच्या पायथ्याला ज्यावेळेला शिवाजी महाराज भेटायला गेले, आपण इतिहासात वाचले की अनेक त्यांना लोक त्यांचेसुद्धा सरदार म्हणते की जाऊ नका, दगा पटकावलं. पण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात होते की आपल्याला दगा पटकावलं आणि ते पूर्ण तयारीनं अफजल खानाला भेटायला. म्हणजे याच्यामध्ये शिवाजी महाराजांची जी मुत्सद्देगिरी होती ती पण आपल्याला बघायला मिळते. जरी चर्चा करायला खाली गेल्या तरी त्यांच्यामध्ये जी मुत्सद्देगिरी होती किंवा असं आपला शत्रू हा किती चालाक आहे ती ओळखण्याची जी त्यांच्यामध्ये होती ती त्या ह्याच्यातनं दिसून येते. हे आपण वाचू शकतो. आता 18व्या शतकातला पुरावा आज द्या म्हटलं तर कोण द्या ना, कुठनं आणला. आणि मग माझं वेगळं म्हणणं आहे, आज जी या वाघनकांना याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उभा करतात, मला त्यांचा वेगळा आहे की त्यांनी मग खरी कुठली आहेत ते आणून दाखवावे. तुम्ही जर ही वाघनकं इथं आलेली किंवा ज्या इंग्लंडच्या आर्ट म्युझियममध्ये कोणती आहे म्हटलं आहे, खरी कुठं आहे ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवावं ना. ह्याच्यावर कशाला प्रश्नचिन्ह. हे जे आहे ह्याला इतिहासाच्या नोंदी या वाघनकांना आहे. सगळ्यांनी एवढे वर्ष आता जे मला वाटतं मागाशी जे सांगितलं त्यांनी की काहीतरी 71 साली त्या ग्रँड डकच्या नातवानं का पत्तू यानं ती त्या म्युझियमकडेही गेली आणि त्यांनी ती प्रदर्शित केली. 71 का काहीतरी असं त्यांनी तेव्हापासून का गमसला तेव्हापासून यायला आणण्याचा निर्णय झाला आली. आत्ताच कसं शिवाजी महाराजांच्या वाघनकांबद्दल प्रश्नचिन्ह उभा केलं जातं. एवढे वर्ष मग जे प्रश्नचिन्ह उभा करणारे काय करत होते, त्यांना कोणी अडवलं होतं, ह्या सगळ्याला राजकीय रंग आहे, राजकीय याला कलर आहे, बाकी काय नाही. म्हणजे आज मी मगाशी पण सकाळी पण बोलताना बोलेन, परत मी हे करतो की आज ही वाघनकं पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना त्यांच्या सरकारनं काय प्रयत्न केले. राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, भाजप प्रणित शिवसेना भाजप हे त्यांनी प्रयत्न केले. मेन म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांनी UK जाऊन इंग्लंडला जाऊन करार करणं हे ते केलं. ती वाघनकं आपल्या मग ह्यापूर्वीसुद्धा महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री आहेत, देशात अनेक पंतप्रधान होऊन गेलेत, मोठे मोठे पंतप्रधान होऊन गेलेत. प्रत्येकाची ताकद होती वाघनकं त्यावेळेला पण आणायची. पण हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल पहिल्यापासून गैरसमज, आक्षेप किंवा तो इतिहास कमी लेखायचा ही एक म्हणजे काय म्हणायचं षडयंत्र शिवाजी महाराजांबरोबर रचलं जातं. आज आता ती आणले म्हटल्यावर आत्ता त्यांना थोडं हे होतं की आता आली म्हटल्यावर आता त्याला हे कसं करायचं असा विषय. ह्यात काही नाही, राजकीय सगळं एवढाच विषय.